केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याच्या आरोपानंतर शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या विरोधात वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी हातावर काळी फीत बांधून निषेध आंदोलन केले। डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी यावेळेला करण्यात आली आहे। केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटनेचे पडसाद आता ठाण्यात उमटलेत। ठाणे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काळी फीत बांधून या घटनेचा निषेध नोंदवला। यावेळेला वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनीच डॉक्टरांवर हात उचलणं ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं सांगत अशा घटनांमुळे वैद्यकीय सेवेतील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली। अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्यांनी रुग्णालयांच्या समस्या सोडवण्याऐवजी डॉक्टरांशी गैरवर्तन करणं चुकीचा संदेश देणार असल्याचं त्यांनी म्हटले। दरम्यान रमेश म्हात्रे यांच्यावर ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या अतिरिक्त दक्षता विभागात उपचार सुरू आहेत। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एकच किडनी असून रक्तदाब वाढल्यानं त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले। सकाळपासून त्यांना 2 वेळेला उलट्याही झाल्यात। तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून वैद्यकीय बुलेटिननंतर त्यांच्या प्रकृतीनुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे। डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत आलं असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरते। डोंबिवलीमध्ये जे डॉक्टरांवर आणि सिस्टर आणि स्टाफ सगळ्यांवर जो हल्ला झाला त्याच्याबद्दल आम्ही सर्व सिव्हिल हॉस्पिटल निषेध करतोय। तरी पण रुग्ण म्हणून माणुसकी दाखवून रुग्ण म्हणून तो आपल्याकडे ऍडमिट झालेला आहे, त्याच्यासाठी आम्ही त्याची रुग्ण म्हणून त्याला ट्रीटमेंट देतोय। ॲज सून ॲज ही गेट्स लवकर बरा होईल आणि आम्ही त्याला लगेच डिस्चार्ज करून टाकू। परंतु असं काय झालेलं आहे, कारण पाहिलं तर दुपारी त्यांची प्रकृती स्थिर होती, संध्याकाळपर्यंत अखेरीस त्यांना आयसीयू मध्ये भरती करावं लागलं। हो, त्याचं कसं आहे, त्याला एकच किडनी आहे पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट खूप बीपी वाढलेला होता, जवळजवळ 160-100 झालेला आहे। त्याच्यानंतर त्याला दम लागत होता आणि अशा कंडिशनमध्ये कधी कधी ब्रेन स्ट्रोक पण होऊ शकतो। त्याच्यासाठी आपण त्याला ऑब्झर्वेशन करतोय आणि आज सकाळी 2-4 वॉमिटिंग पण झालेल्या आहेत। तरी जसं काही त्याची कंडिशन इम्प्रूव्ह होईल आम्ही तुरंत त्यांना डिस्चार्ज करूया। त्याबाबतची संपूर्ण मेडिकल रिपोर्ट जो असतो, मेडिकल बुलेटिन असते, ती तुम्ही काढणार आहात का? हो, याबाबत आम्ही बुलेटिन पण देऊया।